नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कालिदास बंडे, प्रतिनिधी फर्टिबेस ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद. आज आपण वरद ॲग्रो एजन्सीज सिरवली, अठरा फाटा या ठिकाणी आहोत. प्रोप्रायटर श्री जगताप साहेब यांचं या ठिकाणी सर स्वागत. तसेच आमचे TSM टेरिटरी सेल्स मॅनेजर रोहित सर यांचंही या ठिकाणी स्वागत. तसेच मदने असतील, जगताप सर असतील, या सर्वांचं स्वागत. आज आपण आधुनिक शेतीमध्ये किंवा रासायनिक खतांचा असंतुलित झालेला वापर किंवा अतिवापर यामुळे एक समस्या प्रामुख्याने बघतो, ते म्हणजे ज्यावेळेस आपण फ्लड इरिगेशन देतो किंवा पाणी देतो, त्यावेळेस जमिनीमध्ये पाणी पुरेपूर न मुरता ते पृष्ठभागावरती वाहून जातं आणि एक प्रकारे कडक जमीन झालेली आपण पाहतो. तर आज एक आपण छोटा प्रयोग बघणार आहोत. या ठिकाणी फर्टिबेस कंपनीचं एक कार्बोसेन नावाचं उत्पादन आहे. आपण या ठिकाणी 2 ग्लास घेतलेले आहेत. यामध्ये आपण टाकणार आहोत, की एका ग्लासमध्ये आपण हे कार्बोसेन, ज्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 14% आणि इतर जे काही असणार रायझोपेस तयार होण्यासाठी जे काही असणारे मायक्रोब्स आहेत, त्या मायक्रोब्स समाविष्ट केलेलं एक द्रवरूप खत आहे. तर आपण यामध्ये एक प्रयोग करून बघणार आहोत. एकामध्ये आपण जे पाणी नॉर्मल आहे, ते आपण या ठिकाणी 50 ml पाणी घेणार आहोत किंवा 75 ml पाणी आहे. हे आपण पाणी एका ग्लासमध्ये टाकलेलं आहे. तर ते ग्लासमध्ये टाकल्यानंतर आपण बघू शकतो, की हे पाणी जे आहे, ते पूर्ण न विरघळता या ठिकाणी ग्लासच्या वरती थांबलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन आणि पाणी हे जे मिक्स असणारं याचं संयुग तयार करणार आहोत आणि मग ते घेणार आहोत. तर आपण बघितलंय तर जवळपास एक 25 ml आपण या ठिकाणी कार्बोसेन हे लिक्विड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी मिक्स करतोय आणि बरोबर 75 ml या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण टाकणार आहोत. तर हे बघू शकताय अतिशय स्पीडने आपण ओतलं. तर यामध्ये जे आहे ते अजूनही पाणी मातीच्या पृष्ठभागावरतीच थांबलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन टाकलेलं आहे, तर ते बघू शकता आपण ग्लासमध्ये पूर्णतः म्हणजे जिथपर्यंत मातीची सच्छिद्रता आहे, तिथपर्यंत हे पाणी गेलेलं आहे. तर यामधून काय जाणवतं आपल्याला? आपण प्रथमेश जी जगताप यांना विचारून घेऊयात, की आपला काय अनुभव आहे या 2 याच्याबद्दल सर? ह्या ग्लासमध्ये पाण्याचं म्हणजे पाणी वरच्या वरच थांबलंय पूर्ण. बरोबर. आणि जमीन बुजबुजीत असून सुद्धा हां, पाणी खाली गेलं नाही. बरोबर, म्हणजे जे आपण खतं वगैरे सोडणार आहे सगळ्या गोष्टी करणार. बरोबर, जर फक्त पाण्याद्वारे सोडले तर ते वरच्याच भागात थांबून राहणार आहे. बरोबर. जर हे कार्बोचेन आणि खतं एकत्र सोडली किंवा कार्बोचेन सोडून परत खतं सोडली तर खतं पूर्णपणे मुळापर्यंत जाऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा असतो. जिथपर्यंत मातीची सच्छिद्रता आहे, पाणी जाण्यास मदत होणार आहे. आपण जो यामध्ये 2 तोटे आहेत शेतकरी बांधवांनो. आपलं इरिगेशन आपण जरी केलेलं असेल, तरी मुळांच्या वरती म्हणजे जिथं झाडाचं खोड आहे, तिथंच पाणी साचणार आहे, गाळ तयार होणार आहे आणि जमीन कडक होणार आहे. बरोबर? आणि जिथं मुळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पोहोचणार नाही. परंतु जेव्हा आपण या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन वापरला, तर पूर्ण मुळाच्या ज्या काही असणारी कक्षा आहे, त्या मुळांच्या कक्षापर्यंत पाणी असू द्या किंवा इतर अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहेत. तर आपल्या शेतीमध्ये आपल्या मातीची सुधारणा करण्यासाठी, भूसुधारणा करण्यासाठी कार्बोसेन अवश्य वापरा. एक वेळ अवश्य भेट द्या. वरद ॲग्रो एजन्सी, शिरवली, 18 फाटा, फर्टिबेस ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. धन्यवाद.